तर समोर तिकडे ना मित्रांनो आपल्या इकडे ना राज्य फुलपाखरू दिसतात। तर झूम करतो लगात पण दिसणार नाही, खाली भात शेती असल्यामुळे खाली उतरू भेटत नाही। तर आता पण मित्रांनो खाली इला इकडे आपल्या आवडत्या जागी छान वातावरण दिसतं। तुम्ही म्हणत असाल की दररोज डेलीचे व्लॉग मध्ये तू या किती दाखवतोस, पण जा काय वातावरण आहे मित्रांनो ना मन प्रसन्न करणारा काय हाच पक्ष्यांची किलबिलाट, त्याच्यानंतर हिरवागार भात शेती, हिरवगार डोंगर, आणखी काय हवा। तर चला फुला काढूया, कारण फुला लागणार आपल्या आता पूजेकत। जास्वंद बऱ्यापैकी मित्रांनो ना मोठी झाली आता। ही एक जास्वंद, त्याच्यानंतर हे इकडे पूर्णपणे जास्वंदीची झाड आहेत आणि ह्या चाफ्याचं झाड, सोनचाफ्याचं। तर फुलं आहेत पण ती वरती आहेत। फुलं काढताना आपल्या इकडे आपल्या ह्या थोरल्या आयन भेंडे लावल्यात इकडे आहेत। तर भेंड्यांची झाडं तुमका इकडे दिसतात। तर बऱ्यापैकी भेंडे धरले आहेत। तर तुमका फुलपाखरू हे बघ, चिमणी बघा गेली उडत। तर बरीचशी राज्य फुलपाखरे पण आहेत, आणि कारण ह्या फुलांवर मित्रांनो ना ते फुलपाखरं येतात या भेंड्यांच्या। मिरच्या पण बघा किती बऱ्याचशा धरल्यात। तर घराच्या आजूबाजू तुम्ही परसरात तुम्ही अशा जर घरगुती जेवणासाठी जे लागणारे जे असतात मित्रांनो, कढीपत्ता, मिरची, तर तुम्ही असं झाडं वगैरे लावलात ना तुमका जवळ भेटेल असा। तर बरेच मिरची लागते। तर इकडे वांगी पण बघतात, एक त्याच्यानंतर इकडे 2। तर वांगी पण एका डामाकना लागले आहेत। तर वांगी, त्याच्यानंतर इकडे मिरची, इकडे कढीपत्तो, तसं बराचसा आयन आमच्या लावून ठेवला ना, त्याच्यामुळे कसा परसवादीला आपल्याला लागला तर पटकन काढला आणि जेवणाच्या फोड्यात टाकला। तर पावसान काळोख बघा का केला ना तो। तर आता पण पाऊस येतलो आता। तर पाऊस जर मित्रांनो असलो ना गणपती बाप्पाच्या टायमिंग का, तर जाम कंटाळा येतो, कारण घराच्या बाहेर पडू देत नाही। तर ह्यो आज दिवसभर माका वाटतं पाऊस राहावा। सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। मी मयूर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मयूर या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ मध्ये, थेट आपल्या स्वर्गीय कोकणामधना। तर मित्रांनो, गेलो व्हिडिओ म्हणजे कालच्या दिवसाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल गणपती बाप्पाच्या आगमनाचं। तर खूप छान पद्धतीने मित्रांनो आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झाला आणि त्याच्यानंतर मग
दुपारी पूजा, गाराणा नैवेद्य, संध्याकाळी आरत्या वगैरे. तर छान दिवस कालचो गेलो. आणि आज असा मित्रांनो ऋषी पंचमी. तर अगोदरचे व्हिडिओ गणपती बाप्पाचे तुम्ही बघितले असाल, गेल्या वर्षीचे ऋषी पंचमी कशा पद्धती आपण साजरी करता. तर आज असा ऋषी पंचमी. तर तुम्हाला ऋषी पंचमीच्या लाख लाख शुभेच्छा आपल्या कोकणी मोरया युट्यूब चॅनल कडून. तर मित्रांनो ऋषी पंचमी आमच्याकडे 2 मांडत. तर एक आमच्या खाली आमच्याच घरामध्ये खाली सुद्याकडे आणि त्याच्यानंतर वरती एक परभुंगडे. तर आई आमची पहिलीपासून परभूंच्या मांडावर तिकडे जाता. तर आज आपण तिकडे जाणार आहोत. तर तिकडे छान पद्धतीने ऋषी पंचमी साजरी करतात. तर ऋषी पंचमीची कथा मित्रांनो युट्यूब किंवा गुगलवर सर्च करा, तुमका ती समजात. कारण बरीच मोठी अशी कहाणी आहे त्याची, कथा. त्याच्यामुळे तुमका सांगत बसत नाही. गेल्या 2 म्हणजे आदल्या वर्षी तुमका मी ही कथा म्हणजे आपल्या आजीकडनं खालच्या तुमका मी सांगितली होती. तर त्याच्यामुळे कसं माहित आहे, तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही ती कथा वगैरे वाचा तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग आज आपण वरच्या मांडावर जाणार आहे. तर तिकडे आज अळूची जे फतफत असं अळूची रेसिपी आणि ही जी अळूची जी खाण्याची मजा जी मित्रांनो असताना ती ही ऋषी पंचमीच्या दिवशी. तर आज आपण वरती जाणार आणि अळू आणि त्याचबरोबर जे ऋषी म्हणजे जेवण असताना मित्रांनो एक नंबर. कारण तेव्हा कसा होता की ऋषी जे आपले होते तेव्हा कसा होता की ऋषी जे आपले होते ना, तर ते मित्रांनो रानात राहून हे रान भाज्या ज्या होत्या तर ते रानात राहून मित्रांनो जे रानभाज्या होत्या ना ते खात होते. तर त्याच्यामुळे ते ऋषी पंचमी दिवशी हे मोस्टली रानटी वनस्पती म्हणजे रानातले जे असतात ते आपण आजच्या ह्या नैवेद्यामध्ये जेवणामध्ये असणार आहोत. तर चला पटापट आंघोळ तर केले, लवकर उठले 7 वाजता. 7 वाजता म्हणजे जागरणामुळे 7 वाजता उठलं म्हणजे लवकरच झाला आता, नाहीतर 8 साडेआठ वाजतात. तर पटापट जाऊया, दुर्वा वगैरे आणूचे, फुला दुर्वा आणूया आणि पूजा वगैरे करून मग नंतर मग थोडंसं आज रिलॅक्सच आहे. दुपारनंतर आपण म्हणजे पूजा वगैरे केल्यानंतर मग आपण मांडावर जाऊया. मांडावर काय काय तयारी चालू आहे ती तुमका दाखवता आजच्या या ब्लॉग मध्ये. तर चला आता. तर मित्रांनो दुर्वा घेऊन इला होता आपण आणि फुलांका तिकडेच गेला होता आपल्या प्रसाद. आणि दुर्वा थोडीशी तिकडे कमी होते. फुला त्याच्यानंतर मिरची थोडीशी काढलो आणि वांग्या आणि इकडनं दुर्वा घेतली आता. तर इथे जवळ बाजूकच होते आपल्या. काय बाळा काल त्रिशा उठला ये. तर चला दुर्वा धुवूया, फुला वगैरे धुवून ना पूजेला सुरुवात करूया. तर मित्रांनो दुर्वा, फुला त्याच्यानंतर बेल आपण आणलाय आणि आता आपण पूजेला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या. बाप्पाची छान अशी पूजा झाली आहे. फक्त आता आरत करायची बाकी आहे. जेवू गेलो आंघोळ का पल्लू कपडे धुता. आई गेली आहे ऋषी पंचमीच्या मांडावर. तर आपण 3 आणि त्रिशा 4 जण आरत करूया. आणि आपल्या निखिल भावाचं गाणं लावलं आहे नाही तर घुमवला. तर खरोखरच ह्या वर्षी हे गाणं मित्रांनो ना सगळ्याच्या स्पीकरवर त्याच्यानंतर ब्लूटूथवर हे वाजतंय गाणं. तर आपल्या निखिल भावाचं गाणं आहे मित्रांनो. मोरया तुझा रे नाद घुमला, मोरया तुझा रे नाद घुमला. तर मित्रांनो छान प्रकारे गणपती बाप्पाची पूजा त्याचबरोबर गणपती बाप्पाची आरती झाली आहे. आणि आता आपण चालला वरती मांडावरती. तर जिकडे ऋषी पंचमीचा मांड असताना मित्रांनो
तर तिकडे चालला. आई अगोदरच गेल्या कारण आई सकाळपासून धावपळ चालू आईची. तर आपण पण आता जाऊया आता वरती. त्रिशा हा माझ्यासोबत, पल्लूनी जयू घरी जात कारण गणपती बाप्पाच्या म्हणजे घरी कोणतरी हवा गणपती बाप्पाच्या ह्याच्यासाठी. तर चला जाऊया आता वरती. आणि थोडासा ना पावसाने मेहरबानी केला ना, कारण सकाळी जो काय पाऊस होतो ना तर थोडस पाऊस आता असं कमी झालो. तर सम्या झाली पूजा. तर नानी बघा, नाना बरोबर ना गे येऊक नाही भेटलं नंतर येतं थोड्या वेळ. तर कपडे सुकवायची ही गावची आमची टेक्निक कौलांवर. तर हेच तो कौलांचा पण मित्रांनो फायदा असता. तर चला जाऊयात आपण मांडावर. हा आईकडे जाऊया बाळा, आई आहे ना तिकडे. तर मित्रांनो हिला आता ह्या मांडावर आहो. तर ह्या मांडघर ह्या ऋषीपंचमीचा. तर घरात कोण दिसत नाही वाटतं पण हत. तर इकडे केळीची पानं बघा किती आहेत ती. चल चप्पल काढ, चप्पल काढ. एका साईडला ठेवा बाळा चप्पल. तर इकडे इला होता मांडाराव आणि इकडे तयारी चालू आहे. भायो बरा ना? होय बऱ्या. तर इकडे आकाची आऊस, त्याच्यानंतर हे आमची काकू आणि इकडे पडवळ ना गे. तर पडवळ दोडका नाही कापून इकडे आता धुवून घेतात. आणि इकडे काकू आमची मिरची करता चिरता. तर हे कशासाठी असता ग? हे ऋषीसाठी ना. तर हे जी झाडं आहेत ना, ही झाडं आहेत ना, तर एका काय म्हणतात आगाडो. तर काय म्हणतात ऋषीपंचमीच्या दिवशी आंघोळ जेव्हा जातील जेव्हा लेडीज, तर ते आंघोळ करताना हे तर त्याच्यासाठी ही झाडा म्हणजे पानं वगैरे आगाडो म्हणतात त्याका. तर मित्र हो, आपण आता इलाव ऋषीपंचमीच्या मांडावर. आणि ऋषीपंचमीच्या मांडावरचो गणपती बाप्पा. तर छान मूर्ती आहे गणपती बाप्पाची इकडे बघताच तुम्ही. तर थोडंसं अयोध्येचं चित्र तुमका पाठीमागे प्रभावावर दिसत असतात. तर छान डेकोरेशन आहे. तर इकडे इला होता ह्या साईड का आहे. इकडे काय करता बघूया. गणपती काय तर आहे इकडे भेंडो भाजता इकडे चुलीवरचं जेवण. काय घे बरी आहे ना काकू? हा. तर हरीची आऊस. तर मित्र हो, आता आपण घराच्या पाठीमागे येईल जिकडे अळवाची तयारी करतात. म्हणजे अळूची रेसिपी बनवतात तिकडे बघतात चुलीवर ठेवलेला. आणि या साईड का बनवून झाली आहे तिकडे. तर बघा, तर आपल्या थोडंसं ना उशीर झालो येऊ तुमका दाखवला असता. आणि आपण अळूच आणा गो दुसऱ्या टोपात, होय ना वहिनी? हा एकच हा. तर बघता तुम्ही. आणि ह्या शिजता कारण गरम आहे तर त्याच्यामुळे पण हात लावू शकत नाही, कारण एकाच आपण हात लावला तर थोडंसं गरम होतं. ये गे. तर इकडे इलाव परभूंच्या इकडे गोट्यात. तर आताशे
पॉवर टेलर मित्रांनो वापरू लागले शेतीच्या कामासाठी. तर गुरं आता कमी झाली आहेत. तर इकडे तुम्ही बघता इकडे एक बैलच आहे ना गे हो. तर इकडे एक बैल आणि इकडे गाय आहे. हे बघा. तर आता किरकोळ मित्रांनो काहीतरी आता तुमका हे गुरा दिसतात. आमच्या मोस्टली पट्ट्यात मित्रांनो बरेच जण आता शेतीच्या कामाक ना पॉवर टेलर वापरतात. तर इकडे बैल आणि गाय तुमका दाखवली. आणि या साईड का घरीची आहे ना वाट्यार वाटण करता. तर येवग्याच्या म्हणजे परबूंचे ना बाजूक परसवा दिलंय. आणि इकडे इलाच ना ह्यांच्या एक खासियत काय माहिती. तर बरीच अळी असतात त्यांच्याकडे. तर इकडे दोडक्याचा आळा म्हणजे आता मांडव बघा किती मोठा होतो. आणि दोडका लागलेला आहे बघा. तर बऱ्यापैकी मोठं मित्रांनो मांडव हा. त्याचबरोबर या साईड का पण होत अळी. म्हणजे अळ्यांचा मित्रांनो म्हणतात ना जास्त अळी परबूंच्या घरी तुमका बघू भेटतली मांडव वगैरे. तर इकडे माका एक वस्तू नजरेक दिसली आहे ती म्हणजे ही बघा. तर मित्रांनो तुमका जी म्हणजे माका जी नजरेक गोष्ट दिसली होती ती ही. तर कोळी मित्रांनो इकडे काकडी आहे आणि इकडे थोडीशी खराब झाली आहे. तर यांच्याकडे तवशी पडवळा काकडी दोडका त्याच्यानंतर चिबूड वगैरे ना बराचसा इकडे परबुंगडे भेटता. तर मांडव पण बघा बऱ्यापैकी छान असून ना फुललेलो आहे इकडे. तर तिकडे पण रताळी त्याच्यानंतर मसूर आणि इकडे पण बघताच तुम्ही ना खाली पण वाटतं तवशाची वेल आणि तवशाचं मांडव घातलेलं वाटतं खाली पण. तर हे बघा इकडे तर भरपूरच आहेत. हे बघा मित्रांनो अशा या तवशाच्या त्याच्याबरोबर पडवळ आणि दोडक्याच्या अशा या मांडवाच्या इकडे येईल असताना तुमका बरा पण वाटता मस्तपैकी थंडगार. आणि जी कोवळी काकडी आहे म्हणजे तवसा ती खाऊची मजा काय वेगळीच असता. एक नंबर. कोवळी पूर्णपणे कोवळी आहे मित्रांनो. तर इकडे बघा तोसा इकडे हा. त्याचबरोबर तिकडे पण लागलेत बारीक बारीक ना तोशी पडलेत म्हणजे काकडी. तर इकडे तुरीची झाडं आहेत इकडे. तर तूर त्याच्यानंतर टोमॅटो भेंडो चवळी आणि इकडे मग अशी तुमका वरणा दाखवली होती रताळी. तर रताळी या माठ लाल माठ सॉरी हिरवो माठ. तर असं बराचसा आणि इकडे हळद. तर ऋषीपंचमीच्या मांडावरचा ना मित्र बाजूचो घराचो परिसर दाखवला आहे. आणखीन छान अशी ना मित्रांनो कोवळी काकडी खाल्ली भारी. तर चला. तर वरणा मित्रांनो खोबराला चिरवला नव्हता. तर आता ढवळता मिक्स म्हणजे कसा खोबरा पण टाकला की ज्या काय हळवाची जी रेसिपी असता आपली रेसिपी आहे ना मित्रांनो त्याची टेस्ट एक नंबर लागता. आणि अळू इतर दिवशी मित्रांनो तुम्ही कधी पण खावा. अळूची जी पतपत्याची रेसिपी जी आपण घरी बनवतो किंवा कधी पण असं आपण अळूच्या टायमिंग का सीझन का वगैरे तुम्ही बनवला असाल. पण अळूची अळू खाऊचा जी मजा जी असते ना ती ऋषीपंचमीच्या दिवशी.
तर इकडे आप्पा पानं ना पुसून ठेवता, नैवेद्याक लागणारी आहेत ती. तर आपल्या ही कोकणाची संस्कृती मित्रांनो हीच आहे. तर नैवेद्य किंवा केळीच्या पाण्यामध्ये जेवायची जी काय मजा ना ती काय वेगळीच. तर आपली संस्कृती, आपले रीतिरिवाज, परंपरा हे ना मित्रांनो आपणच जोपासू हव्या. तर आताची जी पिढी आहे म्हणजे त्याच्यानंतर अगोदरची जी म्हातारी आपले ओल्ड माणसं होती ती लोकांनी जी काय संस्कृती जपलानी होती ना ती आपण पण जपू हवं. वाय वाय. तर इकडे मगाशी तुमका मी काकू आमची ही मिरची चिरताना तुमका दाखवलंय आणि इकडे आता मिरची आतमध्ये ना खोबरा भरतात. तर काय माहित आहे ह्या दिवशी मिरची तुम्ही किती पण खावा ती काय मजाच वेगळी असतात. जसा अळूचा तर म्हणजे बऱ्यापैकी छान लागतात. नाही तर इतर वेळी तुम्ही खाऊ गेला तर तिखट वगैरे लागतात, पण आजचा जो काय तो माना मिरचीचो तो काय वेगळीच. तर इकडे यशाची हाऊस इकडे तुम्ही बघतात. इलो तो पण इलो. तर मित्रो आपण परबूंच्या वरच्या मांडार होता आणि आपल्याला जावतो होता खाली, पण आता ह्यो पावसान जोर केला ना. तर पाऊस जर असो ना लागत राहिलो तर कंटाळा येता. म्हणजे कसा गणपतीच्या दिवशी इकडे ना कोणाकडे जाऊ भेटत नाही, फिरोक भेटत नाही. तर पावसान जोरदार हजेरी लावला ना. तर मित्रांनो पाऊस काय कळत नव्हतो म्हणून अनुष्का विनीकडनं मग छत्री घेतली आणि जाऊया बोलो खालच्या मांडावर. आणि आज जाम उशीर झालो. अजून जायचं आहे. तर मंडळी आता आपण खालच्या मांडावर इलाव आणि इकडे केळीची पाना साफ करतात. तर मुंबईचे चाकरमानी सगळे इलेले तिकडे. तर इकडे बघतास अरे नाही कसं म्हटलं तो. तर खालच्या मांडावर बाय खाली या. हा हा तर इकडे बघतास तुम्ही तुकडे करून टाका म्हणून. तर आता आपण खालच्या मांडावर जाऊ. आता इकडे बघता तुम्ही केवढं मोठं टोप चढवलेलो हळवाचो. चालू आहे इकडे. तर इकडे सासूबाई, अंजनी काकू, त्याचबरोबर इकडे मोठे आहे. तर मिरचो बघा किती आहेत तो. त्या बारका याच्याकडे या धनुजीला या. हा तर इकडे पब्लिक भरपूर हा. काय गे बरी आहे ना ते. काय गे बरी आहे ना ती बघ. तर मंडळी इकडनं जो काय नजारा दिसता एक नंबर कडक. तर मित्र होय आपली भात शेती आणि समोरचा जो काय डोंगर तुमका दिसता ना हिरवगार तर तिकडे रत्नागिरी जिल्हा चालू होता. म्हणजे तिकडे तारळ, कुंभवडे, उपळे, वृंदावन अशी गावं लागतात आणि ही आपली दिसता तुमका ती सुखन नदी. तर छान असा इकडे तुमका नजारा दिसता इकडनं. तर मित्रो खालच्या मांडावर आपण इलाव आणि खालच्या मांडावरचा गणपती तुमका दाखवत आहे. तर इकडे बघता छान असा
गणपती बाप्पाची मूर्ती आणि भल्या आणखीन भरपूर मित्रांनो मोठी आहे गणपती. समजून घे रे, आता घरचे घालती ना चल आता आम्ही काकडीची पार्टी करत आहोत. बैलगाडी व्हिडिओ बनवतो आमचा तो चाललेला आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा व्हिडिओ बघणार आहे तर मित्रांनो मांडावरना दोन्ही मांडावरना फिरून इला आणि इला होता ह्या चौकावर. तर छान अशी कोळी तिखट मीठ लावून काकडी दिला नाही पोरांनी इकडे ती खाऊया. तर मित्रांनो वरना जो काय नजारा दिसता इकडनं आपल्या वाडीचो विहंगाचं दृश्य तुम्ही बघता इकडे. वरच्या मांडावरनं आणि खालच्या मांडावर दोन्ही पण जाऊन इलाव आणि आता इलाव घरी. वाजल्यात 11:30 आणि आपल्या मित्रांनो म्हणजे वरच्या मांडावर गेला होता तिकडे पण नैवेद्याची म्हणजे जेवणाची वगैरे सगळी तयारी चालू आहे आणि खालच्या मांडावर पण. तर खालच्या मांडावर बरीचशी मंडळी तुमका दिसली असतील आणि बरा वाटता कारण जे लोक मुंबईवरना व्हिडिओ बघतात ज्यांका गणपती गावी योग भेटला नाही त्या मंडळींनी मित्रांनो आपल्या आईक ताईंका काकू बिकू सगळ्यांका बघितला नाही असते या व्हिडिओच्या मार्फत. तर एक उद्दिष्ट चांगलं असतं मित्रांनो व्हिडिओ बनवूचा, कारण ज्या लोकांका गणपती गावी योग भेटत नाही ना तर त्यांना मी थेट आपल्या स्वर्गीय कोकणात नाही मी व्हिडिओ बनवतोय ते त्यांना मी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील. तर आता आपण थोड्याच वेळाने जाणार आहोत. सगळी जेवणाची तयारी चालू आहे. तर आपण नंतर तुमका मी दाखविण्यात नैवेद्य काय असतं ऋषीपंचमीचो. तर चला आयन वरना ऋषीच्या मांडावरना नैवेद्य आणला गणपती बाप्पा दाखवू का इकडे. तर आज नैवेद्य मित्रांनो वरच्या मांडारलो असणार ऋषीपंचमीच्या इथलं. बाई जेव घेतं ना गेलो पाऊस गेलो. दोन आहेत ते बघ ते बघ. तर चिवताईने मित्रांनो इकडे 2 घरटी बांधला नाहीत. घरटी म्हणजे मातीचे घर. तर आज पण मित्रांनो लाईटीन सगळं घो घातला ना तर इकडे जेंट्स मंडळी जग बसल्यात. नंतर बसताय तर या साईड का ऋषी पंचमीच्या मांडावर मित्रांनो आपण इला होता. मी जेवलो आहे ना इकडे. आता ऋषी पंचमीचे जे उपास करी आहेत मित्रांनो ते आता इकडे जेव बसले आहेत. आणि तिकडे त्रिशू बघा. हा अळू खायला या म्हणून सांग. अळू खायला यायला म्हणून सांग. हा
हो जेवलंय पोटभर ह्या वरच्या मांडावर, जिकडे आई आपली ऋषीपंचमीसाठी इकडे येतात ते. आणि आता आपण चाललो खालच्या मांडावर. तर तिकडे तुमका दाखवते, तिकडे पण लगबग असतात आता जेवणाची, ती पण तुमका दाखवते. पाऊस जाम घोटाळा करता. तर या साईड का बघतात तुम्ही, चिल्लर पार्टीकडे जेवण बसलेली आहेत. हे गुरवाडचे कशाकडे, गुरवाडच्याकडे कशा. तर खास करून मुंबईतल्या मित्रांनो या ऋषीपंचमीच्या दिवशी मंडळी इकडे येलेली आहेत या साईडला. तर मित्र हो, आपण आता दुसऱ्या मांडावर इला होता. तर मगाची पुरुष मंडळी जेव बसली होती आणि आता इकडे जे काही उपासकरी मंडळी आहेत, म्हणजे आज ऋषीपंचमी हा त्या दिवशी उपास ज्यांनी पकडला नाही यांना, तर ती मंडळी आता इकडे जेव बसली, म्हणजे ते उपास सोडतात. तर या साईड का बघतात तर बरीचशी मंडळी आहेत. आणि आम्ही वायरल्या आजीक ना खरोखर मिस करता आजच्या दिवशी, कारण गेले 2 वर्ष ना आम्ही तिका मिस करता. आता आपण इलाव घरी. तर वरच्या मांडावर आणि खालच्या मांडावर, दोन्ही मांडावर आपण गेला होता. तर वरच्या मांडावर मी जेवलंय, तर आई वरच्या मांडावर असता, तर तिकडे जेवलंय. आणि जो काय पोटभर जेवलंय ना मित्रांनो, पूर्णपणे ना पोट तुडुंब भरला. आणि तसंच मग खालच्या मांडावर गेलंय. आणि खालच्या मांडावर मित्रांनो बघितलं असतं मी, तर बरीच मंडळी होती खालच्या मांडावर वरच्या मांडावरपेक्षा. तर पूर्ण वाडी मित्रांनो खाली होती. तर बरा वाटला. तर एवढंच सांगतोय की काय माहिती आहे की आपले जे रीतिरिवाज परंपरा आहेत ना, आपली संस्कृती, हे आपण पुढच्या पिढीने पण ती जोपासली पाहिजे. कारण बघता तुम्ही आता दोन्ही मांडावर आपली वयस्कर मंडळी होती, तर त्यांनी जशी संस्कृती आपली रीतिरिवाज परंपरा तेव्हापासून ती आतापर्यंत जोपासत दिली आहेत ना, तशी पण आपण पण मित्रांनो ती संस्कृती ही रीतिरिवाज हे आपण जोपासले पाहिजे. तर खरोखर खूप बरा वाटला. आणि आता येईल आपण खाली. तर अळूचा फतफता, त्याच्यानंतर वरीचो भात, साधो भात पण होतो, त्याच्यानंतर पडवळाची भाजी, दोडक्याची भाजी, भेंड्याची भाजी, खोबरा, सफरचंद, तवसा आणि मिरची, असं काय सगळा आपल्या आजच्या ह्या नैवेद्यात होता. आणि खरोखर खूप बरा वाटला खाऊन. आणि म्हणतात ना, अळूची जी म्हणतात जी टेस्ट असतात ती ऋषीपंचमीच्याच दिवशी लय भारी वाटला. आणि आता इला